नाही नाही, आता तर मी मनीषच्या ऑफिसमध्ये जातोच आणि मनीषला विचारपूस करतो हे काय होई म्हणून. असे दिवस आण्यासाठीच मला असं करून ठेवलं काय. रिंकू 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 थांब तू. कुठे चालली तू? आई तुला सांगितलं ना मला तू अडवू नको म्हणून. मी ऑफिसमध्ये चालली मनीषच्या. सरतो तू. रिंकू तू एवढी कमजोर झाली काय? तू त्याच्या ऑफिसमध्ये चालली, त्याला तुझी गरज नाही आणि तुला त्याची गरज पडली काय? चल तू घरात चल. असे तमाशे चांगले वाटत नाही रिंकू. पोटात बाळ आहे आपल्या, त्या बाळावर काय संस्कार पडतील सांग तू. आई तूच कारणीभूत सगळ्या गोष्टीले. तुला म्हटलं होतं मी बाळ होऊ देत नाही. मला माहित होतं ना माझी सासू कशी आहे म्हणून, दोन तोंडी. सर्पासारखे दोन तोंडात नाही सासूले, पण तरी तू ऐकायला तयार नव्हती. रिंकू होऊ दे, रिंकू होऊ दे. पाहून घे काय गती झाली मैया. आता पहिल्या घरी तसं झालं, दुसऱ्या घरी असं झालं. एखादा फोन तरी आला का मनीषचा? माझ्या सासूनं चांगलं भडकून दिलं मनीषले, नाही तर मनीष असे नव्हते. रिंकू बेटा तू शांत होय. येईल मनीषचा फोन. नाही आला तर भडकू दे ना. किती भडकवी? 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस. 8 दिवसाच्या बाद तुला फोन करीनच ना. चल मस्त आपण धूमधाम 7 महिना करू. चल मी यार ब्राह्मणाची जातो. नाही आई तू बी खर्चात पडू नको, काही गरज नाही करायची. असे कटकटी 7 महिना करणं लय खुशी वाटते काय? रिंकू बेटा तू चल पहिले घरात चल तू. नाही आई आज तर मी खाना निवाळा करणारच आहे या गोष्टीत. आई मला बरं वाटत नाही. आई माय बापाच्या घरी राही ना. कोणत्या लेकी बाईला चांगलं वाटते? तू शिकवतो ना आम्हाला असं. शांताबाई सुषमा सविता कुठे गेलता दोघी जणी? रिंकू बेटा जा ना, मी देतो फुलाची आडारी. जाय तू घरात जाय. रिंकू कधी आली रिंकू? शांताबाई काय झालं शांताबाई? रिंकूला रागात दिसली मला ते. कधी आली रिंकू? 7 महिना आहे वाटते रिंकूचा, म्हणून शांताबाई धामधूम मध्ये आली नाही राणीच्या घरी. हा ना सुषमा बरोबर आहे ते. रिंकूचा 7 महिना आहे ना माझ्या घरी. मस्त करतो ना. येता बरं सगळ्या जणी. चला ना घरात. नाही शांताबाई तुला सांगायला चाललो, कपडा घेणं आहे राणीचा परवाच्या दिवशी. येतो ना मग. 7 महिना कधी आहे? अजून ब्राह्मणाचा तारीखच नाही काढली सुषमा. सांगतोच मी तुम्हाला. मोठा करतो ना, सर्वेले बोलावतो आणि जेवणावरचा करतो. चल शांताबाई अजून 2 घरी सांगायला जायचं राहिलं. ये जा मग कपडा घ्यायला राणीचा. येतो. बरं झालं रिंकू घरात चालली गेली, नाही तर काय झालं असतं. देवा जे होते ते चांगलंच होते रे बापा. काऊन रे मागा लागला बापा मा पोरीचे. चल रिंकूला समजून सांगतो. जमला आता. परवाच्या दिवशी कपडा घेणं, लग्नाची तारीख काढणं, आता असेच दिवस चालले जातात. राणी बेटा आलता काय जवळ बुवाचा फोन? हा आई त्याचे फोन आता चालूच राहतात. तुला काल असं सांगितलं मी. आई नशीबवान आहे आई मी. एवढा चांगला पोरगा भेटला आई. मीच पागल होती, त्या राज्याच्या मागा लागली होती आई मी. जाऊ दे बेटा राणी, जे होते ते चांगलंच होते. पैसे आणायला लागते ना बँकेतून काढून. अक्षयने सांगितलं सध्याशी म्हणे मीच पैसे देतो, मीच दोघांचे कपडे घेतो म्हणे. सोन्याच्या वेळेस पाहिजे म्हणे मग तू, असं सांगितलं अक्षयनं कालच मला फोनवर. ठीक आहे तरी राणी आपल्यापाशी पैसे पडलं असू दे. चल येतो मी बँकेतून. आई मला माहिती आहे तुला माझी लय काळजी आहे. ते तुला आई माझ्याशिवाय कोणी नाही ना. आई लक्षात ठेव मीच वागवीन तुले. सुषमा तुला नाही वाटत काय की रिंकू रागांती होती म्हणून? नाही तर स्वतःहून बोलते ते. तिला आता विचारलं मी रिंकू कधी आली, राग चालली गेली. नाही तर मिठू सारखी बोलते रिंकू. नाही बाई काहीतरी झालंच तिच्या घरी म्हणून तर ती आली. जाऊ दे बरं सविता, मला काय घेणं देणं नाही आहे बाई. मी काय तिच्या फसडात पडत नाही. तू पाहत बस काय आहे तर सविता. चल मैसून वाट पाहिन अजून. सारखं सांगतो सुषमा तुले तर. तुला काय वाटते मी काय रिकामी जाऊ काय? आणि तुला कष्टाची आहेस. तसं नाही ना सविता, ती मैसून होती पहिले. चांगलं नाही वाटत मै हस्तक्षेप करणं. सुषमा एक काम करतं काय, चल ना आपण रिंकूच्या घरी जाऊ ना.
तिच्या सासूला भेटायसाठी. सविता मॅट झाली की तू काय आपल्याला तिच्या सासूच्या घरी जायला लागते. तुला भल्या रिकाम्या चौकशी येतात सविता. चल मला जाऊ दे घरी, नाही तर तू मला फसवून टाकशील. चालली मी घरी. तू जाय सुषमा, पण मला हे गोष्ट हजम नाही होणार. मला घरी गेली मैसून लखवारीच आहे मायावर. मै सासू कुठे जाते कुठे नाही, त्याच्यापेक्षा मी आताच जाऊन येतो रिंकूच्या घरी. काय आहे काय नाही माहित तर पडते. आणि रिंकूची सासू माझ्या ओळखीची बी आहे. तिला डायरेक्टच विचारपूस करतो आणि सांगते मला ते सगळं. पप्पू उठले का तुम्ही? बात मी तयारी करतो, थांबा. पाणीपुरीचं पाणी तुम्ही बनवता की मी बनवू? नाही नाही, वहिनी बनवते ना मनीषा, तुला नाही बनवता येत बरोबर. नाही पप्पू, मी युट्यूबवर पाहिलं, मला एकदम बेस्ट पाणी बनवता येते. पहा कधी तुम्ही. ठीक आहे, काही चूक नाही झाली पाहिजे, बरोबर बनवतो एकदम पद्धतशीर. पप्पू हे घ्या चहा. वहिनी मनीषा करून राहिली, काय काय बनवतो म्हणते. जा बरं पा बरं तुम्ही, बनवू लागा मनीषाले. ठीक आहे पप्पू, तुम्ही तयारी करा, मी भात बनवतो. आणि चला आज आपण लवकर दुकान उघडू. चला लवकर लवकर चहा घेतला की पटकन तयारी करतो. चला आता सविताला घेतो आणि वावरात निघतो. जरासा फवारा राहिला कालचा, फवारा मारून देतो. सविता चल घरातच जातो, सांगतो सगळं, नाही तर बोंब बोलते. दारापासून आवाज देता मला तुम्ही. अरे महादेव महादेव, थांब थांब. अरे शांताराम भाऊ, तुम्ही तर मला आम्ही घरी चाललो. कायचं राजा, घरी गेलो, बायकोची कटकट, अजून निघून आलो. जेवलो नाही खावलो नाही. चल रस्त्यानं भजे गो हॉटेल आणली, चल ना वावरांदी. मी म्हटलं राजा शांताराम भाऊ, जरासा तूर राहिली फवारा मारायची. सविताले घेतो, पाणी गिनी आणून दे, तेवढा फवारा मारून देतो. काय बायकोले घेत बसता रे. चल मलाच पैसे देजो, मीच तुला पाणी आणून देतो फवारा मारायला. मला खर्चा पाण्यात पडतात पैसे. चल महादेव, तुमच्या मताने शांताराम भाऊ, चला मग. सविता काय करून राहिली सविता? आई काय झालं आई? कोण आवाज देऊन राहिली आई? काय म्हणत होते सांगा ना. सविता कुठे निघाली सविता तू तयारी करून? आई मला नोकरीची ऑफर आली आई, ऑफिस मध्ये. माझी डिग्री बी कंप्लीट होऊन राहिली. कालच रोशनीने सांगितलं आई, माझ्या मैत्रिणीच्या ऑफिस मध्ये आहे म्हणे वहिनी तुम्हाला जॉब. भेट घेऊन येतो आई मी, इंटरव्ह्यू आहे म्हणे उद्या. सविता खरंच काय? खूप बरं वाटलं सविता ते गोष्ट ऐकून. मला खूप खुशी झाली मा मनाले. पण घे तुला म्हणू का नाही, स्वतःला कमी समजू नको सविता. तुझी शाळेत ऍडमिशन करतो मी, आणि तू शिक्षण पूर्ण केलं की तू पण राजासारखी नोकरी करशील. पाय सविता, लय दिवस नाही झाले, पाय लवकरच दिवस पाहायला भेटले का नाही चांगले. हा बाई, पण मेहनतही करावं लागली नाही मला खूप. तुमच्या पोराला काय वाटते, माई बायको अळाणी आहे, माई बायको घरघुशी आहे, काही करू शकत नाही हे म्हणे ना तुमचा पोरगा. हा सविता म्हणे, मी नाही म्हणत, पण घे स्वतःच्या पार उभी राहून राहिली की नाही. मेचा धंदा लावला सविता, त्या खूप चांगलं केलं. वेळात वेळ काढून पोरही नेऊन देतो. नाही नाही, खूप प्रगती आहे सविता, अशीच कर. आई निघू मग मी? सविता एक म्हणत होती तुला मी अजून. रिंकू आली तेव्हापासून तू रिंकी सोबत बोलली नाही काय? आई मी तर रिंकूताई आल्या त्या दिवशीच गेली रिंकूताई जवळ. रिंकूताईनं तर एक नाही दोन नाही आवाज दिला मला. मला वाटलं असेल की माझ्या रागच येते का रिंकूताईले, मग काही डबल बोलली नाही आई मी. तसं नाही सविता, ते पोरगी नाराज आहे आता. कसं तिला घरातलं वातावरण हसतं खेळतं असलं कधी तिचे मन लागते. असं नको करू सविता. माझ्या पोरीचं पहिले तसं झालं, आता अति असं होऊन राहिलं. तिला आपले माहेरचीच साथ आहे सविता. ठीक आहे, येतो मी ऑफिस मधून, मग बोलतो. हा हा जाय जाय. पाहिलं मंडळी कशी सून होती माई, कशी बनवली. पण आता तिले जाणीव ठेवणं नाही ठेवणं ते तिच्या हातात आहे. जाऊ द्या, आपण तर आपले कर्म चांगले करून राहिलो ना, तर देव आहे आपल्या पाठीशी. माया पोरीचं बी चांगलंच करेन. आई आली
आली रिंकू बेटा आली. घे ना म्हणा. माय पोराला तुले फोनही करू देत नाही, ते भेटीला बिऊ देत नाही रिंकू. खाता माज आला तुले घरांदी. शुभांगी ताई आहे का खरी शुभांगी ताई? तेच होय वाटते शांती. येऊ दे तिले आता. चांगला घेतो आडव्या हातानं. अरे शुभांगी ताई कोण नाराज आहे तुम्ही एवढ्या? नाही नाही सविताबाई, तुमच्यावर खाली नाराज राहून मी. बसा ना. शुभांगी ताई कुठे गेली रिंकू? मला काहीतरी माहित पडलं. खोटं नका सांगू, फक्त खरं खरं सांगा. मला माहीतच आहे तुमची बेस्ट फ्रेंड होय ना शांताबाई. शांताबाईने तुम्हाला सगळं सांगितलं तशी. हा मला तर सांगते शांताबाई सगळं, तुम्हाला तर माहीतच आहे. काय झालं शुभांगी ताई, काय झालं? सविताताई ले माझी नाही तुमची बेस्ट फ्रेंड, मग तुम्ही मनसान कशी बोलते रिंकूची सासू? नाही नाही मी काही म्हणत नाही, बोला बोला, मी तुमचं ऐकायलाच आली. पाय वो असं बोलणं शोभते का शांताबाईले? येईन बाई होय ना. बरं ते जाऊ तर जाऊ दे सविताबाई, मला ढकलून दिलं. शोभलं काय? मी तर तिच्या नावाचा रिपोर्ट देत होती, पण ना पोरानं मला आवर घातली की आई राहू दे. मी तर तिला जेलात टाकलं असतं. किती पोज आहे तिची तर पाहिली असती मी. आता आणतच नाही मी. मी पोराला बी मजबूत करतो. तू बायको बायको करते ना, त्याला म्हटलं मी तू दुसरी बायको करून देतो. माय बाई म्हणूनच वा रिंकू नाराज दिसली मले. पाय माया शक बरोबर आहे की नाही? शुभांगी ताई आजच गेलती मी शांताबाईच्या घरी. रिंकू रागा कुठेतरी चालली होती. शांताबाई मागून चालली होती तिच्या, रिंकू रिंकू करत. आम्ही ऐकलं कानानं. माय थांब ना म्हणा, मायची सजा पोरीला भोगाच लागेल. चल येतो शुभांगी ताई. माय बाई पाणी नाही, चहा नाही. हे बायको करणाऱ्या गोष्ट ऐकायला चालती का माया? किती लागलं अजून 11 गेला नाही. शोभलं का इले? शांताबाई कुठे गेली शांताबाई? थांब रिंकू. बोल सविता काय झालं? कोण थंड फाळून उभी राहिली? शांताबाई त्या मारलं इनबाईले, ढकलून दिलं ते. इनबाईच्या घरून आली मी आता. रिंकूच्या सासून सांगितलं मले, आणि आता रिंकूला नेत बी नाही म्हणे कधीच. ना लेकरू नाही ना रिंकू नाही. शांताबाई काय केलं त्या? स्वतःच्या हातानं स्वतःच्या पोरीच्या पायावर गोठा पाडला शांताबाई त्या. सविता काही बघू नको तोंडातून त्याला. तिच्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी आली काय? आणि तुला सांगतो माई पोरगी ते मला भारी नाही आहे. पोटात मी भारी झाली, ताटात भारी विन काय? तिले मला अशा धमक्या देऊ नको लोकांपाशी. चालली मोठी सांगायले. वागवत नाही मी, लेकराला वागवत नाही, सुनीला वागवत नाही. त्या माथा नाही आहे म्हणा. मान निरोप देऊन देतो तिले. नको बोलू शांताबाई असं. त्याचा संसाराचा धिंगाणा करतो का तू? मला वाटलं शांताबाई तूच कलाकारी अशी म्हणून काही. खबरदार सविता अशी बोलशील तर माझ्या घरचं मला माहित, तुला माहित आहे का काही? चल्ली मोठी चुकल शट्या धंद्या करायला तू. माहित नाही सविता, बोलू नये मनामनांनी कोणाच्या. माझ्या पोरीचा 7वा महिना आहे आता. आता तू तमाशा करू नको. मी आता ब्राह्मणाची चालली होती आणि माझ्या पोरीला ऐकू देईन घरांदी. अजून तिला टेन्शन येईन. पहिलेच तिला बरं नाही, डॉक्टरला बोलावलं मी घरी. कशी करतो शांताबाई? तुला साध्या मताने मी तसं सांगायला आली त्या इनीनं असं असं म्हटलं म्हणून. काही सांगू नको मला. जाय तू. माझ्या पोरीला ऐकू जाईन अजून. डॉक्टर येऊन राहिले माझ्या पोरीला तपासासाठी. किती पैसा खर्च करीन मी, पण माझ्या पोरीची इच्छा पूर्ण करीन. तिच्या सासूले म्हणा तू तर लोकांच्या भरसात बसली होती त्या माईल 7वा महिना करायला माझ्या घरी सामान आणायला. मला सांगितलं नाही त्या पहिले. तुला सांगितलं असतं ना तिने काय काय म्हटलं तर. आणि तू मोठी चुगली व मोठी गेली तिच्या घरी रिकामी. तिला बी दाखवीन मी एक दिवस कशा माझ्या पोरीचे घराने करते ते आणि माझ्या घराने करते ना. सासू कायले म्हणतात दाखवीन म्हणा तुले मी. आणि तू बी जाय त्या सुनील वागो चांगलं. ती सुन वाटपाय तशी तू जाय त्या घरी जाय. चलली शांताबाई त्या घरी राहायला नाही आली काही मी. मला माहितच आहे तू कोणत्या रंगाची असतं. चुगलखोरी चल्ली याच्या त्याच्या घराने करायले. तिच्यापाशी 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 म्हणून तर तुला सून बरं नाही पायात. पाहून घे शुभांगी ताईच्या अंगाने किती हिंमत आहे. सविता असेच हिंमत त्या अंगात ठेव. त्या वक्ती तुझी सून दबीन तुले. तू तर त्या सुनीला दबत नाही. नाही आता नाही दबत मी. रिंकूच्या सासूले पाहून मी मोटिवेट झाली. गुड्डी
पाणी आणि एक गिल्लास. गुड्डी, पाणी आणि एक गिल्लास. हा, हे तर आवाज बी देत नाही. पाण्याचा गिलास कुठे आणीन माझ्यासाठी? थांब आता, अजून देऊन पाहतो. गुड्डी, ऐकू आलं का तुले? पाणी आणि एक गिलास बाहेर. कोण गळा फाळू 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 चिल्लून राहिले तुम्ही? गुड्डी पाणी आण, गुड्डी पाणी आण. तुम्हाला हाकलून दिलं काय घराच्या बाहेर कोण? बाहेर पाणी आणायला लावता. लोक घरातून पाणी पितात आणि तुम्ही बाहेर पाणी आणायला लावता काय? हाताने पाहिजे असेल तर पिऊन घ्या, नाही तर बाहेर पाणी आहेतच. पोंगी पोंगी कशी बोलते मला माहित आहे ना. माझ्या इम्प्रेशन पडतच नाही. सविता, पहिले टाका लागत होतं ते. पहिले तू फतोर होऊन गेली, आता तू काही चालत नाही सविता. तुले काही ना काही मार्ग शोधाच लागेल सुनीवर दबाव टाकायसाठी. पाहतो मी आता, शिक्षणच घेतोय एखाद्याच्या जवळ. सुनीले कसं वागवतात. पप्पू, झाली का तयारी? चला मग. हो वहिनी, चला. थैली आणतो मी. जमलं. मनीषाला काय वाटलं, हा आपण टप्पर टप्पर केलं म्हणजे आपला नवरा आपल्याला घेऊनच जाईन. पण त्या नवऱ्याच्या मनांदी मी बसला ना म्हणा, सुलोचना तू फक्त नावापुरती बायको आहे, कामाची तर मी आहे. थांब म्हणा तू आता. अरे देवा, मेली रे. पप्पू पप्पू. वहिनी, अरे पप्पू, धरा ना पप्पू. वहिनी, कशा काय पडले तुम्ही? पप्पू धरा ना पण धरा ना. मेली वो माय. मनीषा, लवकर ये मनीषा, लवकर ये. पप्पू, मी बाथरूम मध्ये आहे. काय म्हणता? मनीषा, वहिनी पडली ना. लवकर ये. हा पप्पू, आले. देराशी संबंध जोडते, देरासोबत दुकानात जाते. माया हाताय मोड देते घरात बसायसाठी. थांब ना म्हणा, नाही त्या हाताय मोडी ना या नावाची मनीषा नको म्हणू. तू वय करते किड्यासारखी. चल आता, तळ्यापुरतं पप्पू समोर चोपड चापड करावंच लागेल. अरे सुलोचना ताई, पडल्या काय? पप्पू, कशा काय पडल्या? धर ना. गोष्टीच करशील काय? वहिनी दळून राहिली ना, बेहोश झाली ना. धर लवकर धर. हा पप्पू, धरतो ना. थांबा. मी आईली बी बोलावतो. थांबा वहिनी, तुमच्या कामामध्ये कोणीच पळत नाही वहिनी. माझ्याशिवाय मीच तुम्हाला उचलतो आणि ठेवतो बरोबर. थांबा वहिनी.